आता 5 वर्ष झाले. पाय दुखतेत का? नाही असं वाटतंय. चांगलं एकदम भारी वाटते. बरं पुण्यावर मी सोलापूरवरून आलो. एवढं 20-25 दिवस लोक येते जातात कशासाठी? ते अनुभवण्यासाठी आपल्याला इथेच यावं लागतं. रामकृष्ण हरी माऊली. सध्या मी आहोत रामटेकडीच्या हा जो रेल्वे ब्रिज आहे तिथे. तर आता माऊलींची पालखी पुढे गेलेली आहे आणि तुकोबारायांची पालखी आता येत आहे. तिथं काही वारकरी आहेत, त्यांना आपण विचारूया की पालखीमध्ये सहभागी झाल्यानंतर कसं वाटतंय त्यांना. आपलं नाव सांगा आणि तुम्ही काय करता. मी वेदांत शिंदे. हा. मी IT मध्ये काम करतो आणि हा माझा पहिलाच अनुभव आहे. आतापर्यंत मला यायचं होतं वारीत, पण कधी चान्स नाही भेटला. बरं. म्हणून यावेळेस शनिवार होता, सुट्टी पण होती आणि पुण्यातून चाललीच आहे वारी. तर आम्ही विचार केला की यावेळेस नक्की जाऊच. तर हा पट्टा आम्ही यावेळेस कव्हर करतोय. बरं. तुम्ही प्रॉपर कुठले आहेत आणि मी संभाजीनगरचा आहे, पण मी मागच्या 6 वर्षापासून पुण्यातच राहतो बरं. ऑफिसमुळे वगैरे. तर बरं. आता हा पहिलीच वेळ आहे. माझ्या घरच्यांनी सगळ्यांची वारी झाली आहे, बरं. माझंच राहिलं होतं. तर यावेळेस मला ते पण सौभाग्य भेटलं. बरं म्हणजे तुमचे आई वडील असं किंवा कोण येत होते तुमच्या घरातलं? माझ्या आईनी मागच्या वेळेस पूर्ण वारी केली होती. बरं. वडिलांनी त्याच्या पहिले कधी केली नाही, पण आईनी पूर्ण एक वारी केली. तर त्याच्यामुळे मला माहिती होती, आयडिया पूर्ण होती, हा. पण तो योग येत नव्हता. ते बरोबर. म्हणतात ना की तेव्हा त्यांची इच्छा असती हा. ते तेव्हाच होतात गोष्टी. तर बरोबर. तीच आहे. त्यांनी आईने तुम्हाला काय अनुभव त्यांचा सांगितला होता आणि तुम्हाला इथं आता काय अनुभव मिळते? अनुभव हा असा आहे की शब्दात सांगण्यासारखा नाहीये. जेव्हा तुम्ही स्वतः इथे येता, चालता, हा. सगळ्या माऊलींसोबत असता, हा. ज्या काही तुमच्या गाणे चालू असतात म्हणा किंवा हा. जी एनर्जी असती, वाईब असती, ती तुम्हाला फक्त इथे आल्यावरच कळेल. मी शब्दात सांगितली, त्यांना ऐकली, त्यांना तशी नाही समजणार. त्यासाठी तुम्हाला स्वतः यावं लागेल, ते एक्सपिरियन्स करावं लागेल, थोडं 5-10 किलोमीटर चालावं लागेल. तेव्हा ती वाईब, तेव्हा ती एनर्जी तुम्हाला खरी फील होईल. कमीत कमी येऊन 10 किलोमीटर तरी तुम्ही इथे केलं पाहिजे. तुमच्या घरात जवळचा रस्ता बघा, जो सोयीस्कर रस्ता असेल तो रस्ता बघा. बट टीव्हीवर बघून, युट्यूबवर बघून, कोणाच्या अनुभवातून हे अनुभवणं शक्य नाही. तुम्हाला स्वतः येऊनच ते अनुभवावं लागेल. तर तुमचं नाव सांगा. माझं नाव सौरभ शिंदे. बरं. मी पण IT मध्येच काम करतो बरं. आणि मी बऱ्याच वर्षापासून पुण्यामध्येच आहे. 10-15 वर्ष झाले. पण या वर्षी पहिल्यांदा असा योग आला की वारीमध्ये येण्याचा मला चान्स भेटला आणि खरंच हा अनुभव म्हणजे एक जो इथला सगळा उत्साह असतो, जी एक एनर्जी असते, ती आपण घरी बसून नाही अनुभवू शकत. ते अनुभवण्यासाठी आपल्याला इथेच यावं लागतं. म्हणजे एकदम भारी वाटतंय. एकदम भारी वाटते. बरं. एनर्जी एवढी हाय असते की तुम्हाला 10 किलोमीटर फील पण नाही होणार की मी 10 किलोमीटर चाललो. आम्ही सकाळी 4:15 वाजल्यापासून नानापेठ पासून आहोत. आता ऑलमोस्ट 3-4 तास झालेत, बट अजून पण एनर्जी हाय आहे. बरं. बरेच जण मदत पण करतात. सगळीकडे पाणी वाटप आहे, केळी वाटप आहे. त्यामुळे एनर्जी कुठेच कोणीच कधीच होऊ देत नाही. म्हणजे एकदम भारी वाटतंय. अजून तुम्ही आता कुठपर्यंत 100%. आज सासवड पर्यंत आहे, तर आम्ही बघू जोपर्यंत दुपार होत नाही. 1 वाजता हडपसरला त्यांचा जेवणाचा कार्यक्रम आहे, तर आम्ही तिथपर्यंत पूर्ण करणार आहे. त्याच्यानंतर बघू. नक्कीच. तर ह्यांनी सांगितलं की यांना एकदम भारी वाटतं इथं. तर अजून आपल्या सोबत बरेच इथं माऊले आहेत, त्यांना पण विचारूया. कसं नमस्कार. वाटतंय? छान वाटतंय एकदम. मी सोलापूरवरून आलो खास बरोबर. आणि तुकाराम महाराज देहूला गेलो होतो. देहूवरून परत नानापेठवरून आता पंढरपुरी वारी. बरोबर. म्हणजे आता तुम्ही चालत जाणार आहे? हो, चालत जाणार आहे. बरोबर. खूप छान वाटतंय आणि म्हणजे एकदम बघून असं मन प्रसन्न होते की नवीन मुलं पण आहेत, म्हातारेच लोक आहेत फक्त, पण याच्यामध्ये आता दिसून येते की नवीन मुलं सुद्धा आहेत. तरुण पोरांनी सुद्धा तरुण मुलांना सुद्धा चालना चांगली भेटायला लागली. वारी म्हणजे काय हे त्यांना समजले. त्याच्यामुळे नवीन मुलं सुद्धा याच्यामध्ये ऍड झालेत. कमीत कमी 10-15 जणांचा ग्रुप आहे आमचा. बरोबर. स्वतः आम्ही जातोय. सोलापूर वरून आलाय आणि आता तुम्ही परत चालत- अजून चालत जाणार. परत चालत जाणार आहे. याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे राहण्याचा ठाव ठिकाणा नाही, परंतु भक्तिभाव आहे. बरोबर. तर त्याच्यामुळं छान वाटतंय. म्हणजे त्यांनी आलं पाहिजे. वारी केली पाहिजे, अनुभवली पाहिजे. अनुभवली म्हणजे काय की अनुभवल्याशिवाय पण कळत नाही हा. की एवढं 20-25 दिवस लोक येते जातात कशासाठी. हा. वारी कशासाठी असते हे आपल्याला कळलं पाहिजे. यासाठी खरी वारी करावी, एखादी तरी करावी बरोबर. आणि अनुभव घ्यावा स्वतः. नक्कीच. माऊली कुठलं गाव? पुणे पुण्यातलंच आहे. हा बरोबर. कुठं इथं पुण्यात कुठं राहता? बालाजीनगर बालाजीनगरला आहे. आता कुठपर्यंत जाणार आहे? वडकीला. वडकीनाला. हा बरोबर. आता कसं सकाळपासून चालत आलाय का? नाही बर. 8 वाजता आलो. 8 वाजता म्हणजे चालतच आलाय ना पालखी हा. बरोबर. पाय दुखतात का? नाही नाही. एवढं चालत येऊन पण पाय दुखत नाहीत. नाही कसं वाटतंय आता वारीत? चांगलं चांगलं वाटतंय ना?
काय नाव नाव काय ऐश्वर्या कसं वाटतंय चांगलं चांगलं वाटतंय ना काय नाव आहे बाळा प्रणिती कसं वाटतंय पालखीत येऊन चांगलं चांगलं वाटतंय ना कुठून आले सांगा. कुठून आली तू पुण्यावर पुण्यावरनं माऊली काय नाव आपलं संजय वाघमारे. बर 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 तुम्ही कुठले आहेत इथले? सोलापूर. सोलापूर हा. बर बर कधी पहिल्यांदा आलाय का ह्याच्या आधी आलाय? आम्ही हर वर्ष येतो. बर बर किती वर्ष झाले येत आहे आता 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले येत आहे कसा असतो एक्सपिरियन्स खूप छान असते. बरोबर म्हणजे वारीत आल्यानंतर तुम्हाला वर्षभर काय प्रसन्न वाटतं? प्रसन्न वाटतंय. बरोबर छान वाटतं. म्हणजे कोण कोण आलाय तुम्ही मी आमची फॅमिली आहे. बरोबर फॅमिली सोबत आलाय हा, family. लहान बाळांना सगळ्यांना घेऊन आलाय सगळ्यांना घेऊन. आता राहायचंही कसं नियोजन करणार काय राहायचं आपलं यायचं राहायचं जायचं. बरोबर काय तर आपण बघू शकतोय आता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता विसाव्याला थांबलेली आहे वडकीमध्ये आणि आता तुकोबारायांची पालखी असंच लोणी काळभोरकडे जाणार आहे. तरी आपल्या महाचर्चा या चॅनलला सर्वांनी फॉलो करा आणि महाचर्चावरती तुम्हाला आळंदी ते पंढरपूर आनंदवारीचा अनुभव नक्की घ्या. धन्यवाद.